आपल्याला काही कटू निर्णय घ्यावा लागणार आहे। तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे सांगत असताना माझ्या वेदना मी सांगू शकत नाही। ज्यावेळेस हा निर्णय घेण्याचा वेळ शेवटची आली, काल अभिषेकराव आम्ही होतो 2-3 कार्यकर्ते अमोल बरोबर, त्यावेळेस आम्ही असं बसल्या म्हणले असा निर्णय आपल्याला घ्यायचा, घेऊन टाकू। फक्त मला माझ्या लोकांना एकदा विचारू द्या, मला सुद्धा मेसेज आले असतील की आपल्याला महत्वाच्या निर्णयावर भेटायचे, पण मी तुमची माफी मागतो। तर तुम्ही मला 5 वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं, पण जर आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायची असेल तर आपल्याला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार। संघर्ष आम्ही पण केलेला आहे धनंजय, आम्ही आमदार करण्यासाठी संघर्ष केला, राजीनामा देण्यासाठी नाही। आमदार पण आपल्याला काही आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा। या सगळ्या मला माहिती आहे, तुम्हाला माझ्याबद्दल एक नफरत निर्माण होणार आहे, एक चीड निर्माण होणार आहे। अरे तुम्हाला जेवढी नफरत निर्माण होणार आहे, जेवढी चीड निर्माण होणार आहे, त्यापेक्षा 10 पट ह्या शरीराला माझ्या वेदना होत आहे। कारण आपण 5 वर्ष त्यात त्यामुळे आपल्याला आपल्या विधानसभा सदस्याचा राजीनामा देणं आपल्यासाठी योग्य ठरणार आहे। कारण आपण पुढं चुकीचं सापडतो हे बऱ्याच वेळा तपासलं जाणार आहे। कायदेशीर लोकांची टीम आपल्या समोरच्या लोकांकडे, मी तर सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला, मला माहीत होतं। तात्यांना मी तर एक दिवस रात्री मला तात्यांचा 2-2:30 वाजता फोन आला, अरे अशी मला शंका वाटते, बरोबर आहे, शंका वाटते की आपण आता हे कसं होणार। हे 2:30 वाजता नगरच्या राष्ट्रवादी भवनला तात्या माझी वाट पाहत होते रात्री, आणि आम्ही दुसऱ्या दिवशी मोठ्या साहेबांना पण भेटलो, साहेबांना पण या सगळ्या गोष्टी सांगितल्या। साहेब मला म्हणजे ठीक आहे, बघ काय कसं करता येईल। तर मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला मित्रांनो। आपल्याला या जसं आपण जिल्ह्यात तालुक्याचं चित्र बदलावण्याचा प्रयत्न केला, आता आपल्याकडं अपेक्षा आहे लोकांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या अपेक्षा आहे। लोक कशासाठी आली इतक्याला, त्यांना माझ्याकडून काय मिळवायचं काय, बाहेरच्या लोकांनी त्यांना माझ्याकडून काय मिळवायचं नाही, माझ्यामुळे यांना नुकसान आहे, यांची अपेक्षा आहे का आता